अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आपल्या भव्य मंदिरामध्ये विराजमान झाले। संपूर्ण जगानं डोळे भरून तो सोहळा पाहिला। गरिबांनी आपल्या घामाची कमाई, श्रीमंतांनी आपल्या सोन्या चांदीचे भांडार श्रीरामाच्या चरणी अर्पण केले। पण याच श्रद्धेच्या आडून, याच आस्थेचा गैरफायदा घेऊन मंदिराच्या पैशाची, सोन्याची आणि जमिनीची लूट सुरू आहे। ज्या राम मंदिरासाठी लोकांनी सर्वस्व अर्पण केलेलं होतं, त्याच मंदिराच्या गाभाऱ्यातून, देणगीच्या खोलीतून आणि जमीन खरेदीतून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे। लोकांनी दान केलेला पैसा लुटलेला आहे मंदिर ट्रस्टनं। विशेष तपास पथक म्हणजे SITनं तयार केलेला 150 पानांचा प्राथमिक अहवाल आलाय आणि हा अहवाल आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टेबलवरती ठेवण्यात आलेला आहे। या 150 पानांच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय ते जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे। देणगीचा पैसा या सगळ्या लोकांनी कसा लुटला, लोकांनी वाहिलेले दागिने, सोन्याच्या विटा त्या सुद्धा लुटल्या आणि मंदिराची जी जमीन आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे त्यातही जमीन घोटाळा झालाय। कोट्यवधी रुपयांची लूट झालेली आहे आणि हे करणारे कोण होते तर श्री राम जन्मभूमी ट्रस्टची माणसं। सगळा अहवाल पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुमच्या समोर मांडतो, शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी अमोल किन्होळकर, आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन। SITच्या 150 पानांच्या अहवालातली सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे देणगीची चोरी झालेली आहे आणि मंदिर ट्रस्टची माणसं आणि त्यांचे नातेवाईक यांनी ही केलेली आहे। मंदिराच्या व्यवस्थापनापासून ते थेट देणगी मोजण्याच्या खोलीपर्यंत या लोकांनी कब्जा मिळवला आणि रामाच्या दरबारामध्ये लूट चालवलेली आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं पात्र आहे श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि त्यांचा पुतण्या चंदन राय। गेल्या वर्षापर्यंत चंदन राय हा व्यक्ती रामघाट परिसरामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता, पण मंदिर निर्माण सुरू झालं आणि याचं नशीब पालटलं। अयोध्येच्या माझा परिसरामध्ये यानं जमीन खरेदी केली आणि हरिद्वारमध्ये हॉटेल उभं केलं। दुसरं पात्र आहे श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे आमंत्रित सदस्य गोपाळ राव यांचे पुतणे सोमेश आनंद। हा सोमेश आनंद याची ड्युटी काय होती तर मंदिर परिसरामध्ये व्हीलचेअरची व्यवस्था करणं, म्हणजे लोकांना दाखवायला हे काम, पण याच्या मंजुरीशिवाय मंदिराच्या कोणत्याही कंत्राटदाराचं पेमेंट होत नव्हतं। बांधकाम साहित्याचे पैसे याच्याच माध्यमामधून यायचे। याच्याकडे VVIP पास देण्याचे अधिकार होते। इतकंच नाही तर देणगी मोजण्याच्या गुप्त खोलीतही हा जात होता। त्याला तिथे प्रवेश कसा मिळत होता ते अजून कळलेलं नाहीये। सोमेश बद्दल धक्कादायक दावा असा आहे की गेल्या 3-4 वर्षात 50 पेक्षा जास्त वेळा रेल्वेनं पोती भरून तो घेऊन गेला। गोपाळराव आणि सोमेश आनंदचं गाव कर्नाटक मधलं हुबळी आहे। त्यानं हुबळीला या पोत्यातून नेमकं काय नेलं याचा शोध सुरू आहे। विशेष म्हणजे तो पोती घेऊन जायचा आणि रिकाम्या हातानं विमानानं परत यायचा। तिसरं पात्र आहे मनीष यादव। हा मनीष यादव चंपत राय यांच्या जवळचा व्यक्ती रामशंकर यादव म्हणजेच टिन्नू यादवचा पुतण्या आहे। मनीषची ड्युटी ही देणगीच्या खोलीमध्ये पैसे मोजण्याची होती। धक्कादायक बाब म्हणजे SITनं टिन्नू यादवच्या घरातून तब्बल 36 लाख रुपये रोख जप्त केलेले आहेत। मनीष यादवला मंदिर परिसरातून बाहेर जाण्यासही सध्या बंदी घातलेली आहे। यानंतर 2 पात्र आहेत ट्रस्टचे सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा यांचे नातेवाईक अनुकल्प आणि लवकुश मिश्रा। अनिल मिश्रा यांच्या सांगण्यावरून हे दोघेही देणगीचे पैसे मोजण्याच्या कामामध्ये घुसले होते। यांनीही देणगीच्या पैशावरती हात मारला। लवकुशच्या घरातून शेणाच्या गौऱ्यांमधून ढिगाऱ्यामध्ये लपवलेले 12 लाख रुपये जप्त करण्यात आले, तर अनुकल्पनं काही दिवसांपूर्वीच 65 लाखांचं घर खरेदी केलं होतं। पैसा कुठून आला तुम्ही समजून जा। रामाच्या नावावरती लोकांची माथी भडकवायची, लोक श्रद्धेपोटी पैसा दान पेटीमध्ये टाकतात आणि श्री राम जन्मभूमी ट्रस्टवरचे हे सगळे चोर आपल्या नातेवाईकांना घुसून तिथून पैसा अक्षरशः लुटतायत। बरं, यामध्ये बँकेचे अधिकारी सुद्धा सामील आहेत। रमेश चतुर्वेदी आणि गगनदीप सिंग हे 2 बँक कर्मचारी चंपत रायचे खास आहेत। हे दोघेही मंदिरात यायचे आणि त्यांच्यासोबत टिन्नू यादव सगळा पैसा मंदिरातून बँकेत घेऊन जायचा। दाखवायला बँकेत जायचे, प्रत्यक्षात एका वेगळ्या ठिकाणी जायचे आणि तिथे पैशांची वाटणी व्हायची। म्हणजेच लोकांनी कष्टाने कमावलेला, देवाच्या श्रद्धेपोटी वाहिलेला पैसा या ट्रस्टमधल्या लोकांच्या थेट घरात जात होता। हा तर झाला रोख पैशाचा घोटाळा। हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। ऐका पुढे काय काय झालं। SITच्या 150 पानांच्या अहवालामध्ये जानेवारी-फेब्रुवारी 2025 या काळामध्ये जो कुंभमेळा झाला त्या काळात मंदिरात मोठा घोटाळा झालाय। लोक प्रयागराजला यायचे,
कुंभमेळ्यामध्ये स्नान करायचे आणि मग श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जायचे। याच काळामध्ये दररोज 10 लाख भाविक रामललांचं दर्शन घेत होते। मंदिरातल्या दानपेट्या नोटांनी आणि सोन्या चांदीनं काठोकाठ भरायच्या। जेव्हा गर्दी वाढली, देणगीचा ओघ वाढला, तेव्हाच या टोळीनं सर्वाधिक फायदा घेतला असा संशय एसआयटीला आहे। एसआयटीच्या तपासामध्ये समोर आलेला आहे की भाविकांनी प्रभू श्रीरामाला अर्पण केलेलं सोनं, चांदी, हिरे, मौल्यवान रत्न आणि अष्टधातूच्या विटा यांचं डॉक्युमेंटेशन आणि त्यांची जे हिशेब आहे त्यामध्ये मोठी गडबड आहे। जेव्हा तपास अधिकाऱ्यांनी ट्रस्टच्या बड्या पदाधिकाऱ्यांना विचारलं की सांगा सोन्या चांदीचा साठा नेमका कुठे आहे, त्याची नोंद कुठे आहे, याचा हिशेब दाखवा, तेव्हा या सगळ्या अधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची बोलती बंद झाली। यातला कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकलेला नाहीये। विचार करा, अत्यंत मौल्यवान धातूच्या सोनं चांदीच्या विटा, दागिने याचा हिशेब मंदिर ट्रस्टकडे नाहीये। वा वा, मंदिराच्या या सगळ्या ट्रस्टच्या लोकांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे। हा घोटाळा इथेच थांबत नाही। राम मंदिराच्या जमिनीतही घोटाळा झालाय। तिथल्या लोकांना देवाच्या नावावरती व्यवहार करायला लावले आणि 40% कमिशन खाल्लं या लोकांनी। हा या घोटाळ्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। काय झालं, लक्षपूर्वक ऐका। मंदिराचा विस्तार करण्यासाठी 107 एकर जमिनीची गरज होती। ट्रस्टने गेल्या 5 वर्षात मंदिराच्या ठिकाणापासून 500 मीटर ते 3 किलोमीटरच्या परिघातील जमिनी खरेदी केल्या। पण कशा? सरकारी दरापेक्षा तब्बल 17 पट अधिक किंमत मोजून, आणि यासाठी 40% कमिशन खाल्लंय। विशेष म्हणजे यात खरेदी न करता येणाऱ्या नजूल म्हणजेच सरकारी जमीन आणि इतर मंदिरांच्या जमिनींचा सुद्धा समावेश आहे। काही तुम्हाला उदाहरणं सांगतो। मार्च 2021 मध्ये बाग बीजेसी येथील 3 एकर जमीन आधी कुसुम पाठक यांच्याकडून सुलतान अन्सारी आणि रवी मोहन यांनी 2 कोटींना खरेदी केली। बघा, 3 एकर 2 कोटीला खरेदी केली तिराईकानं, आणि खरेदीच्या 10 मिनिटांनंतर हीच जमीन चंपतराय यांनी तब्बल 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली। म्हणजे 10 मिनिटात जमिनीची किंमत 16.5 कोटींनी वाढली। बरं, या व्यवहारामध्ये साक्षीदार कोण होते? तर तत्कालीन महापौर ऋषिकेश उपाध्याय आणि ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा। दुसरं उदाहरण बघा, एप्रिल 2024 मध्ये कोट रामचंद्र गावामध्ये 2 कोटी 92 लाख रुपये किमतीची सरकारी जमीन, ज्याला नजूल जमीन म्हणतात, ती खरेदी झाली 23 कोटी 61 लाख रुपयांना। नोव्हेंबर 2025 मध्ये तन्वी बन्सल यांच्याकडून 1 कोटी 73 लाख रुपये किमतीची जमीन 29 कोटी 67 लाख रुपयांना खरेदी केली। आलोक बन्सल यांच्याकडून 9 कोटींची जमीन 55 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली। हैबतपूर गावामध्ये गुरदे यांच्याकडून निवासी जमीन 9 कोटी 9 लाख रुपयांना खरेदी केली, ज्याची किंमत 2 कोटी 96 लाख रुपये होती। याच गावामध्ये राम आधार यांच्याकडून 7 कोटी 62 लाख रुपयांची जमीन खरेदी केली, ज्याची किंमत खरं तर 2.5 कोटी रुपये होती। जुलै 2025 मध्ये मंदिरापासून 500 मीटर अंतरावरती परिवहन महामंडळाची 3540 चौरस मीटर जमीन 6 कोटी 90 लाख रुपयांना खरेदी केली। ऑगस्ट 2025 मध्ये हैबतपूर येथे शिवपूजन यांच्याकडून शेत जमीन 6 कोटी 70 लाख रुपयांना खरेदी केली, ज्याची किंमत खरं तर 88 लाख रुपये। बाग बीजेसी भागातील बिगर शेती जमीन 6.5 कोटी रुपयांना खरेदी केली, ज्याची किंमत 2 कोटी रुपये। ही जागा मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे। अशा अनेक जमिनींचे व्यवहार झाले। कमी किमतीमध्ये भलताच माणूस विकत घ्यायचा आणि काही मिनिटात तो मंदिर ट्रस्टला 10 ते 20 पट अधिक किमतीनं विकायचा। फक्त जमीनच नाही तर मंदिर उभारणीसाठी लागणारे सिमेंट, विटा आणि इतर बांधकाम साहित्याच्या खरेदीमध्ये 40% कमिशनखोरी झाल्याची बाब सुद्धा एसआयटीच्या तपासामध्ये समोर आलेली आहे। विचार करा, मंदिराच्या प्रत्येक विटेमधून 40% हिस्सा कंत्राटदार आणि दलालांच्या खिशात जात होता। हा अहवाल समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करून एसआयटीनं हे सुनिश्चित करावं की हा तपास अहवाल जो आहे तो चोरीला जाणार नाही। पुरावे नष्ट करण्यासाठी आणि हा तामझाम करण्यासाठी मुदत वाढवून दिली जाते, असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। हा केवळ आर्थिक घोटाळा नाहीये, तर कोट्यवधी रामभक्तांच्या भावनेशी आणि आस्थेशी झालेला क्रूर खेळ आहे। विचार करा, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक आपल्या कष्टाचे 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये दानपेटीत टाकतात। एखादा मजूर जेव्हा आपल्या घामाच्या पैशातून मंदिरासाठी एखादी वीट अर्पण करतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त भक्ती असते। त्यांना वाटतं की
आपला पैसा हा प्रभू श्रीरामाच्या चरणी जातोय, पण त्या पवित्र पैशावरती जर कुणाचा पुतण्या हॉटेल बांधत असेल, कुणी गोऱ्यांमध्ये 12 लाख रुपये लपवत असेल, कुणी कंत्राटदाराकडून 40% कमिशन खात असेल आणि कुणी सोन्या चांदीचे दागिने चोरून आपलं घर भरत असेल, तर यापेक्षा मोठं कोणतं पाप असू शकतं तुम्हीच सांगा. SITनं या सर्व घोटाळ्याची डिजिटल डायरी आणि रोजचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेला आहे. या 150 पानांच्या प्राथमिक अहवालानंतर राम मंदिर ट्रस्ट बरखास्त करून नवीन ट्रस्ट स्थापन होण्याची शक्यता आहे. अर्थात ही शक्यता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या भ्रष्टाचारावरती नेमकं काय म्हणतात, काय कारवाई करतात, कितपत कडक कारवाई करतात, याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला या सगळ्या घोटाळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? या घोटाळेबाजांना कोणती शिक्षा झाली पाहिजे? कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा आणि आमच्या महाराष्ट्र टाइम्सच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.